नमस्कार येवकार तुमकां आयच्या ह्या खाशेल्या कार्यावळीन जे आमी येवन एनालायज करतले की सध्या जो कॅश फॉर जॉब स्कॅम भायर येयल्लो आसा ताजो भारतीय जनता पक्षाचेर कितें इम्पॅक्ट जातलो, वेदर दीस वील स्विंग अवे वोट्स फ्रॉम BJP, पॉप्युलरिटी वाडटली, पॉप्युलरिटी कमी जातली काय पॉप्युलरिटीन कांयच प्रश्न ना, कांयच प्रॉब्लेम जावपाचो ना. ह्यो सगळ्यो गजाली घेवन आमी सिरीज ऑफ इंटरव्यूज तुमच्या मुखार हाडटा आनी सगळ्यात पयलीं आमी मेळटा अमित पालेकर, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष. देव बरें करूं तुमच्या बिझी शेड्युलांतल्यान तुमी वेळ दिलो म्हणून. आय थिंक एक फर्स्ट क्वेश्चन, विल दीस स्विंग वोट्स अवे फ्रॉम BJP? See, question is not of vote swinging away. आज जर गोंयकार स्मार्ट आसा, गोंयकार जर हुशार आसा आनी गोंयकाराक जर सगळें कळटा, जे आमकां दिसता की आज गोंयकाराक सगळें कळटा, जाल्यार हाचो जो उत्तर आसा, हाचे जे पनिशमेंट आसा तो लोकांनीच भारतीय जनता पार्टीक दिवचो पडटलो. आनी जर हे अशेंच करत रावले जाल्यार भारतीय जनता पार्टीक दिसूंक लागतले की लोकांक हाचे कांयच पडून वचूना. अजून पर्यंत अशीच परिस्थिती जाल्या की आमी इतलो बोवाळ घालता, खंय तरी अशें दिसता की लोक एक सुन्न जाल्या कशें दिसता, नम जाल्या कशें दिसता. अँड आय थिंक दॅट इज नॉट गुड फॉर गोवा अँड गोवन्स. अल्टिमेटली म्हज्या कोतान भारतीय जनता पार्टीक हाजो इफेक्ट जावकूच जाय, कारण जर बुद्ध शिकतलो जाल्यार लोकांनी तांकां बुद्ध शिकोवची पडटली आनी ती मतदाना मार्फत जातली. आनी जर लोकांक दिसता, गोंयकारांक दिसता की हें सगळें चल्लां तें बरोबर, करप्शन चल्लां तें बरोबर, जॉब स्कॅम चल्लां तें बरोबर, जॉब विकता तें बरोबर, मेन किंग पिन, क्वीन पिन, एम्प्रेस तांकां अरेस्ट करूंक जाय आशिल्लें, तांकां न करना अरेस्ट जाल्यार बरोबर, आनी आमी जॉब अशेंच विकत घेत रावतले जाल्यार म्हाका दिसता गोंयचो फुडार कितें हाचे बद्दल म्हाका डावट निर्माण जाता. भारतीय जनता पार्टी आसूं नासूं, खड्ड्यान वचूं, पूण प्रश्न हो आसा की भारतीय जनता पार्टी हे कित्याक करूंक पावली. भारतीय जनता पार्टी आनी भारतीय जनता पार्टीचो सरकार करप्शन करपाक अशा खातीर पावता, जॉब स्कॅम करपाक अशा खातीर पावता की खंय तरी तांकां दिसूंक लागला की लोक आर गेटिंग फूल्ड. दे फील दॅट पीपल आर गेटिंग फूल्ड ऑल द टायम. आय डोंट थिंक इट इज ट्रू. अल्टिमेटली एट द एंड ऑफ इट जे वायट आसता, जी वायट प्रवृत्ती आसता, ताचो विनाश अटळ आसताच. आनी आमी ते सगळे पळयलां, आमी आमच्या गीता वेदांनी सगळ्यांनी पळयलां की जी वायट प्रवृत्ती आसता आनी जी म्हाका आज दिसूंक लागला की भारतीय जनता पार्टी एक वायट प्रवृत्ती जाल्या, ताचो नाश आनी विनाश 100% अटळ आसतलो. हाचे बद्दल कोणाकच डावट आसपाक जायना, ना तांच्या मनान, ना लोकांच्या मनान, ना आमच्या मनान. ओके, आमी एक पळयला हेजे पयलीं सुद्दां खुबशे असे विशय येतात जितून सामकी वादळ निर्माण जाता, पूण कांय वेळान तो विशय थांबता. आनी आमी पळयता जेन्ना 27 इलेक्शनाची नदर जर दवरली आमी जाल्यार सुमार एक 2-1 वर्सां फुडें आसा. हो विशय 27 इलेक्शनाक म्हारग पडटलो तांकां, किंवा जिल्हा पंचायत इलेक्शन येता 25 ताका म्हारग पडटलो असो दिसता. पण इलेक्शन हो एक प्रोसेस आसता. आमी कोविडाच्या टायमार भारतीय जनता पार्टीन कशे लोकांक मारले ते पळयले. त्या टायमार हांव एक्टिवली कोविड एंटायर प्रोसेसान इन्वॉल्व आशिल्लो आनी आमी तेन्ना पेटिशनूय घालें आनी ताच्या उपरांत सरकाराक खडबडून जाग आयली. म्हाका दिसता मरे सरकाराक दिसूंक लागला की गोंयकार हो सोशीक, गोंयकार हो सगळेंच रोखडेंच विसरता. पूण खरेंच गोंयकारांनी हें विसरपाक जाय आनी खरेंच आमी विरोधी पक्ष म्हणून किंवा गोंयचो फुडार बरे भशेन जावचो अशें चिंतता म्हणून आमी जे सांगता ताचेर थोडो तरी विश्वास दवरपाक जाय. आनी जे आमी दाखयता तातूंत भितर तथ्य आसा, हें जर गोंयकार बिलीव करत जाल्यार म्हाका दिसता जिल्हा पंचायत आनी 2027 ह्या दोनाय इलेक्शनाक भारतीय जनता पार्टीक ताचो इफेक्ट जातलो आनी जावपाकच जाय. आनी होच जर सरकार गोंयकारांक जाय, गोंयकारांक जर ह्योच परिस्थिती जाय, गोंयकारांक जर हेच करप्शन जाय, गोंयकारांक हेच जॉब स्कॅम जाल्ले जाय, विकिल्ले जाय, जाल्यार म्हाका दिसता गोंयकाराचो आनी आधार कोण तोच कळना म्हाका. देव परशुरामाची भुमी म्हणटा, आमी देवाची भुमी म्हणटा, आमी शांतादुर्गेची भुमी म्हणटा, आमी मंगेशाची भुमी म्हणटा, आमी प्रत्येक गांवांतले आशिल्ले सातेरी देवीची भुमी म्हणटा. अशें आसतना एक आमचो गोंयचो जो विशय आसा, आमचो गोंयचो सायबूय म्हणटा आमी जाका, हे जर आज लोकांच्या मनान बुद्ध घालना, लोकांच्या मनान तो विचार निर्माण करना की गोंयान चल्लां तें बरोबर न्ही, भारतीय जनता पार्टी गोंय विकता, गोंयकारांक विकता, गोंयचो जो विश्वास आसा तो विकता, गोंयचो जो अस्मिताय आसा ती विकता आनी गोंयची जॉबाय विकता. हें जर गोंयकाराक अजुनूय कळना जाल्यार कितली म्हणून बडी मारपाची, निमाणी देवानूच बडी मारची पडटली खंय तरी सगळ्यांचेर, इन्क्लुडींग पॉलिटिशनांचेर. आनी म्हाका दिसता तें जातलें. जशें तुका सांगलां, पाप आनी वायट प्रवृत्तीचो विनाश अटळ आसता. आनी आमी कितलेंय बिलीव करूं की आमी खूब पापां केलीं आनी ताणीय खूब पापां केलीं आनी ती कांय न्ही पचली म्हणून ना पचची. कर्मा हॅज वेज, कर्मा कम्स आउट अँड वॉट गोज अराउंड comes around with big great force. This is the rule of the world.
एक 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 आम्ही पळयल्लें आसा, गव्हर्मेंट जॉब इज अ व्हेरी सेन्सिटीव इश्यू. गव्हर्मेंट जॉब ह्या विशयाचेर लोकांची लग्नां कनेक्टेड आसता, लोकांच्यो गजाली कनेक्टेड आसता. सो खुबशे जाणांक एक अशें आसता की गव्हर्मेंट जॉब मेळपाक शकता, खुबशे जाण ताच्या खातीर पयशेय दिता अशें आतां प्रूव्ह जाल्लें आसा. सो ह्या विशयाचेर जेन्ना राजकारण येता पळय न्ही, किंवा राजकारणी हेजेर उलयता, तेन्ना वाय शूड दे ट्रस्ट एनी पॉलिटिकल पार्टी? कारण गव्हर्मेंट जॉब विकप ही गजाल आता न्ही जाल्यार पूर्वापार पासून पयलीं पासून चलत आयिल्ली आसा. आनी जे लोक तुमचे बरोबर बसून प्रेस कॉन्फरन्सीस घेता, ओके, किंवा इंडिया एलायन्सान आसा, किंवा रस्त्यार प्रोटेस्ट करतात, तांच्या सरकारान ह्यो गजाली जाताल्यो. नाही, हांव ना म्हणना तुका, प्रॉबब्ली हे ट्रू आसत, पूण तुका हांव म्हज्या आमच्या पंजाब आपाच्या पंजाब गव्हर्मेंटाचें सांगता. 50,000 जॉब्स आफ्टर दीस इलेक्शन वी वन. 50,000 नवे जॉब दिले. दिल्ली भितर आमी 10,000 नवे जॉब दिले. ₹1 सेल ना खंयच्याच जॉबाचो. फूल ट्रान्सपरन्सी, एंटायर जॉब्स वर डन ऑनलायन, जे प्रोसेस आसा, आनी एकूण एक ट्रान्सपरंट प्रोसेसांतल्यान ही जॉब दिली गेली. म्हाका दिसता इंटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरी गजाल एक आसा की जे घडले, जे वायट घडले, तातल्यान जर कोणाकूय जर शिक्षा, तातल्यान एक्सपिरियन्स येवन जर तुमी सुधारना जाल्यार म्हाका दिसता दुसरो उपाय कांय ना. पूण हे आम आदमी पार्टी पक्षा तर्फे हांव तुका एक गॅरंटी दिता, एक अश्योरन्स दिता की आम आदमी पार्टीन ना जॉबां विकल्या, ना जॉबा खातीर पयशे घेतल्या. आनी आमी हे आमच्या दोनूय सरकारान प्रूव्ह केला. पंजाब सरकारान आनी जी दिल्ली आमचो सरकार आसा तांणी दोगांयनी प्रूव्ह केला की जॉबां विकप नासता, ती मेरिटाचेर आसता. आता तू म्हणटा की एक सामान्य मनीस जॉब विकत कित्याक घेता. आता एक म्हणजे हांव तुका एक गजाल सांगता. आय एम ऑल्सो फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली. ऑफकोर्स आय मेड अ मार्क इन द सोसायटी टुडे, अँड आय हॅव अर्न्ड द प्रोफेशनल, आणि हांव भरपूर ग्रोय जाला इन फायनान्शियल अँड प्रोफेशनल इन ऑल फिल्ड्स. पण जेन्ना हांव एक मिडल क्लास बापायचो मिडल क्लास पूत आशिल्लो, ज्या वेळार ताणें भुरग्यांक शिकयलें, तेन्ना ताजो एकूच हेतू आशिल्लो की ह्या शिक्षणांतल्यान म्हजो भुरगो म्हजे पेक्षा बरें लायफ जगूंक शकतलो. हांव जी स्ट्रगल्स केल्या ती म्हज्या भुरग्याक करची पडची ना. म्हजो बापूय सायकलीची पेडलां मारून रातची उरिल्ली पेज आणि कालचे हुमण जेवन कॉलेजान वतालो. पूण आमकां ताची ताणी केन्नाच कमतरता करूंक दिना. आमी बरे जेवताले, बरे खाताले. ऑफकोर्स लक्झरीज नाशिल्ल्यो, भायर वचून जेवपाचें नाशिल्लें. पूण जेन्ना आमी शिक्षण घेतलें आनी मेरिटाचेर आयले, म्हजो भाव जो 70% ही इज मास्टर्स इन हायड्रॉलिक्स. म्हणजे ताणें जी आज ताणें जे शिक्षण घेतलें ते फक्त आपल्या हिमतीच्या बळाचेर. आय एम मास्टर्स इन कॉन्स्टिट्युशनल लॉ आणि IPR. आणि आम्ही शिक्षण जे घेतले ते आमच्या बापायन, आवय बापायन सपोर्ट केलो, आमच्या फॅमिलीन सपोर्ट केलो, आणि आम्ही आमचे कष्ट करून घेतले. पण जेन्ना तू फिल्डान येता तेन्ना तुका दिसूंक लागता, स्ट्रगल्स दिसपाक लागता, आणि कशें जगतलो आपलो भुरगो, कसो संसार करतलो, कसो आपल्या भुरग्यांक शिकतलो, हो प्रश्न निर्माण जाता. आणि तेन्ना मिडल क्लास मेंटॅलिटी भायर सरता. ती म्हणजे की शुड आय बाय दीस जॉब बिकॉज मेरिटाचेर हांवें 3दा अप्लाय केल्ले जॉब म्हाका मेळना. हांव स्टेट रँकर आसतना चवथो आयिल्लो इन GPSC एक्झाम. सो देर इज नो वे आय कुड हॅव बीन रिजेक्टेड. तेन्ना तुझे गव्हर्मेंट कोण आशिल्ले? तेन्नाय भारतीय जनता पार्टीच आशिल्ली. आणि एक गजाल सांगून दिसता की तेन्ना कोएलिशनूय आशिल्लें आनी ताच्या मागीर भारतीय जनता पार्टी आशिल्ली. पण हे सगळे घडटा आसतना एक गजाल दिसून येता की सरकार कोणाचें आसूं, एट द एंड ऑफ इट जो यूथ आज फ्रस्ट्रेट जाला, तो ताका जर सेटल करूंक जाय म्हणून आवय बापूय आपले भांगर विकून, प्लॉट विकून, जर लोन काडून, कोणा कडल्यान मागून, भीक मागून जर पयशे एकठांय करता आनी जॉबा खातीर ते दिता, जाल्यार हाच्या पेक्षा मोठे दुर्भाग्य गोंयकारांचें ना. आणि ह्या दुर्भाग्यातल्यानच ही निर्माण जाल्या, ही श्रुती, ही जी पुजा ही निर्माण जाली. ती कारण खंय तरी जॉब तांचे ट्रस्ट कित्याक जालो, कारण तांणी पयशे दिवन जॉबा दिली म्हणून तांचे ट्रस्ट निर्माण जालो, म्हणून तांच्या मागीर फाटल्यान इतल्यो लायनी लागल्यो. म्हळ्यार हातूंत भितर कोण तरी जॉब दिवपी आसतलो, जाणें पयशे घेवन ही जॉबा दिल्या. सो हे जे घडलां, ही श्रुती बी म्हणटा पळय, दे आर जस्ट द सिम्बॉल्स ऑफ दीस करप्शन. इट इज व्हेरी डीप रुटेड. आणि भारतीय जनता पार्टी कितली बॉब मारून सांगू की ते इन्वॉल्व ना म्हणून, ते सगळे भितर हातून गुंतल्यात. आणि म्हणूनच भंय दिसता म्हणून हे जे इन्व्हेस्टिगेशन ते बेगीन बेगीन वायंड अप केल्लें आसा. आणि म्हाका दिसता आज गोंयकारांक जागे जावपाचो टायम आयिल्लो आसा. आणि आमी ते पळयलां. आज प्रत्येक पार्टी आसूं, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ताय आसूं, ते खंय तरी मान्य करतात की आमी जॉबा खातीर एप्लाय केल्ले, आमी वशिलेय लावपाचो प्रयत्न केलो, पण आमकां कोणाक सांगलें, MLA कडल्यान लेटर हाड, कोणी सांगलें, दॅट इज ऑल्सो अमाउंटिंग टू ब्रायब. जर तूं नॉन मेरिट कॅन्डिडेटाक बेस्ड ऑन जस्ट बिकॉज इज पार्टी, आणि जेन्ना मिनिस्टर जेन्ना स्टेजीर उबे रावन सांगता आपूण 5,000 जॉबा दिली, आपूण 1,000 जॉबा दिली, तुमी कोण जॉबा दिवपाक?
तुम्ही जॉबाक क्रिएट करपाक जाय, जॉबा मेरिटाचेर भुरग्यांक मेळपाक जाय. तुम्ही जॉबा दिले म्हणजे पराक्रम न्ही, यू आर पार्ट ऑफ द क्रिमिनल सिस्टम ऑफ सेलिंग ऑफ जॉब्स. वेन यू से दीस छातीटोकपणे उबे रावन सांगता, that means you are admitting that you have committed a crime for giving a job for gratification, may not be monetary, but for the purpose that तुझा कार्यकर्ता म्हणून he may not be deserving. And we are seeing it, non-performing government servant, non-performing departments, non-performing this, and corrupt झाला administration. Why? Because in last 10 वर्षांनी जे नवे government servant appoint झाल्या, they have come, they have taken birth out of corruption. जेन्ना तांच्या नाडीनच करप्शन आसा, ते पयशे दिवनूच जाल्यार ते कित्याक करप्शन करचे ना? ही So परिस्थिती you are actually generalizing everyone. I think that's No, not right. I की see. No, प्रत्येक गव्हर्नमेंट absolutely सर्वंट not. पैसे I देऊन am गेला, not तो saying- काम करना फाटले 10 वर्सां. रुपेश म्हजे बरोबर मरे, तू रुपेश म्हणून न्ही आणि हांव अमित म्हणून न्ही. आमी एक म्युटेशन अप्लाय करूया, आमी एक रजिस्ट्रेशन ऑफ सेल्डीड अप्लाय करूया, आमी एक एप्लिकेशन करूया सादें एक प्रॉपर्टीची घेवपाक, आमी एक एप्लिकेशन करूया आमच्या अप्रुवल घेवपाक, लायसन्स घेवपाक. एकाय जाग्यार जर विदाउट पयशे दिवन तुका जर कितें मेळत, हेल्थ परमिशन, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सगळी म्हणजे सरसकट खंयच्याय डिपार्टमेंटान जर तुका काय, तू रुपेश म्हणून न्ही आनी हांव अमित म्हणून न्ही, आनी आमकां हे काम फुकट जावन मेळ्ळें जाल्यार मरे हांव पॉलिटिक्स सोडटां. मेकिंग सच अ स्ट्रॉंग स्टेटमेंट. आज अशी परिस्थिती जाल्या की चीफ मिनिस्टराक खंयचोच गव्हर्नमेंट सर्वंट भिना. जो पर्रीकाराक भितालो, पर्रीकाराक कळटलें आनी आपल्या कामालो काडटलो म्हणून म्हाका अजून याद जाता. म्हापसान म्हाका हांव गेल्लो कडेन हांवें सांगिल्लें ताका हांव सरळ फोन मारतलो म्हणून. 10 मिनटां भितर काम जावन मेळ्ळी. ही पोलीस भंय आशिल्ले. आज तूं वचून सांग आमच्या चीफ मिनिस्टराक सांगतलो म्हणून, तो म्हणटलो आरे ताणेच बसयलो आसतलो. ही परिस्थिती आसा. सो डिपार्टमेंटांनी जे मनीस बसयल्यात ते अशे तरेन बसयले की ते हाजी करता. प्रोबेबली सम ऑफ देम डोंट टेक मनी, बट दे हॅव नो चॉयसीस नॉट टू लिसन टू देअर मास्टर्स. इट्स अ फॅक्ट. 99% of government department, I am not saying they take money, but have no spine to take decisions on their own, to take somebody on merits. आणि म्हणूनच ही घाण निर्माण झाल्या. ही घाण निर्माण केल्या, ही स्टिंक निर्माण केल्या भारतीय जनता पार्टीन. And the leadership is corrupt. How can you expect the government officers to be non-corrupt? Police department पळय मरे, तूं दर दिसा तुका सस्पेन्शन पुलिसाचें, खंय ना खंय पीसी सस्पेंड, खंय PSI सस्पेंड. कोण म्हणटा PSI हे केले ते केले. केन्ना आयकल्लें तुवें? इतले बरे लेवल पुलीस ऑफ डिपार्टमेंट आशिल्ले गोंयचे आमचे, कितले बरे बरे ऑफिसर आसा. आयकूंक येता तुमकां तांची नांवां. कुसल्यात ते, खंय घाल्या. आनी दोज हू आर डुईंग हाजी, दोज हू आर बिकम कलेक्शन एजंट आर होल्डिंग गुड पोजिशन्स टुडे, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. बायपास करून कोणाक एक्सटेन्शन दिता. ना तुमचे कडेन दुसरे कॉम्पिटंट ऑफिसर की तुम्ही नव्या लोकांक, एक्झिस्टिंग लोकांक एक्सटेन्शन दिता. Extension is also a bigger scam. Extension is when he is retired. Why government servant has a retirement age? Because somebody else should get a chance, some new blood should come, some new thoughts should come. Why they are giving extension is because pending जी करप्शनाची कामां आसा ती कशी करून घेतलो ती तांचे कडल्यानूच करून घेवपाक शकता. There is one defense which government takes is that की आमकां जर लिपोवपाचें आशिल्लें जाल्यार इतल्यो ज्यो केसी जाल्यो पळय आमी लिपयता आशिल्ले म्हणटा की पहिली केस जाल्यार आमी ओगी रावता आशिल्ले, विशय थंड जाता आशिल्लो, दुसऱ्याक डिस्करेज करता आशिल्ले, पूण आमीच एनकरेज करता म्हणटा ते सीएम म्हणटा की आपुणूच अपील केलें आनी ताका लागून ऑल क्रेडिट गोज टू मी की आपणें सांगलें म्हणून सगळे जाण फुडें येवन केस करपाक लागले. कसली कापाजदार दाखयली चीफ मिनिस्टरान हे सांगून, आणि कसल्यो पदव्यो घेता तो आपल्या खातीर आणि कसले अवॉर्ड घेता. इट इज हिज ड्युटी एज अ होम मिनिस्टर दॅट शी शुड हॅव बीन अरेस्टेड रायट ऑन द डे शी केम अँड ऑफर्ड हिम मनी. वाय शी वॉज कम्फर्टेबल टू बी देअर विथ हिम टू हिज हाऊस. हांव परत एकदां हांव सदांच विचारता, हांव रुपेशाच्या घरा च्या पिवपाक अजून पावना कारण तुवें म्हाका आपोवना. आनी तूं म्हज्या घराय च्या पिवपाक पावना कित्याक तुका हांवें म्हज्या घरा च्या पिवपाक आपोवना, कामा खातीर आपयला आसत. बट ज्या दिसा तूं म्हज्या घरात दार उगडून जर च्या पिवपाक येवपाक शकता, दॅट मीन्स यू आर कम्फर्टेबल टू कम टू माय हाऊस अँड आय एम कम्फर्टेबल टू कम टू युअर हाऊस. अँड इफ आय एम ऑफरिंग यू ब्राइब फॉर कॅरिंग सम न्यूज, दॅट मीन्स आय एम कम्फर्टेबल फॉर डुईंग दॅट. हो कम्फर्ट लेवल त्या पुजाक आयलो खंयच्यान? पुजाक कम्फर्ट आयलो कारण ताणें तें पयलीं केलां. आनी चीफ मिनिस्टर ताजे उपरांत जाल्ले केसीचेर व्हॉट डू यू रिएक्ट? तेजे उपरांत ज्यो केसी जाल्यो कितें केसी जाल्यो, दे आर जस्ट टीप ऑफ द आयसबर्ग. दे वी हॅव बीन गिवन सोर्सीस इन द पुलीस डिपार्टमेंट. एडवोकेट जे आसा एक्युजांचे तांणी सांगले की आमी स्टेटमेंट केल्यात म्हणून, हे कोणाक गेल्या पयशे ते आमी कोणा खातीर कलेक्शन केलां आनी आमी जस्ट इंटरमिडियरी म्हणून. हांचेर कित्याक इन्व्हेस्टिगेशन जावना? बरें, वाय आर यू नॉट अपॉइंटिंग ज्युडिशियल कमिशन?
when police are also involved, policeूच involved आसा, policeूच investigation करता, जाल्यार how do you not believe that you are the judge in the cause which you are yourself being accused Police, of committing? police of DGP rank they are investigating, SP rank they are investigating. DGP आणि SP दोन्ही तिघे जण बसले आणि investigation is not even complete. They said no politicians are involved म्हणून. What do you mean by that? Till date. You are. I'm not defending anyone. They सांगता there should not be comments that I am acting like Godi media. I'm just trying to put things in proper perspective. तानी म्हटले की till date अजून म्हणसर links बाहेर येऊना. Till date could also be they can come later in the stage. त्यांनी गणेश गावकरांचे म्हटलेले if you recall गणेश गावकर त्यांनी सांगले ऑडिओ we are investigating. गणेश गावकराक आपण ताजो ऑडिओ रेकॉर्ड केलो for sending it to CFSL examination for comparison to that audio which is released. Have they done it? तू विचार फाल्या हो प्रश्न साउथ गोवा SP. If they have given clean sheet मरे तू विचार साउथ गोवा SP ताजे ऑडिओ रेकॉर्ड केलो. पूजाचे कॉल डिटेल रेकॉर्ड खंयच्यान कलेक्ट केला ते सांगा. श्रुतीचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स फॉर लास्ट 1 year खंयचे कलेक्ट केला ते सांगा. चार्जशीटाचे पार्ट करतले. पळय मरे चार्जशीट फायल करतले मरे. पळया हे चार्जशीटान येता काय ना. हांव सिंपल एक्झाम्पल दिता तुका. SIT अपॉइंट केली लँड स्कॅम. SIT जाधव रिपोर्ट आयलो. SIT report is submitted to Chief Minister. Do you know what is there in that SIT report and why it is not coming out? There is a big huge bomb in that SIT report which has been made by Jadhav committee. Chief Minister काळजाक घट्ट धरून तो रिपोर्ट कित्याक बसला? Why is that report not coming out? Similarly आम्ही हांगा मागताले त्या खातीर की ज्युडिशियल कमिशन अपॉइंट करचे. म्हजी पहिली मागणी आशिल्ली 8 म्हयन्याच्यान सांगता हांव ज्युडिशियल कमिशन अपॉइंट करा म्हणून आणि भितर इन्व्हेस्टिगेशन करप पब्लीक हियरिंग दवरा सो दॅट पूजा श्रुती अँड अदर्स बाबडो एकटो मेलो तो सतर्कार or somebody related to him can fearlessly come to this judicial commission and give evidence of the politicians who are involved in this. कित्याक भितात तुम्ही म्हाका सांग. पोलीस डिपार्टमेंट तुमचे पोलीस डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेशन करता आसतना आम्ही बॉब मारता म्हणून आमचे इन्व्हेस्टिगेशन करता, आमचे कॉल डिटेल काडटा, पण जे करूंक जाय ते करना. सो वाय शूड आय ट्रस्ट पुलीस अँड पॉलिटिशियन? वाय शूड गोवन्स ट्रस्ट पुलीस अँड पॉलिटिशियन? म्हज्या कोतान ते बी गोंयकार आसा. पुलीस आर नॉट इवन आउटसायडर्स. पुलीस आर ऑल्सो गोवन. तुम्ही यू वेंट टू एन एक्सटेंट की बाबा कोणे तरी आय थिंक विजय सरदेसाय वेंट टू एन एक्सटेंट सेइंग की ज्या PSIन जॉब खंय पूजाच्या थ्रूच गेल्लो ताणेच इन्व्हेस्टिगेशन दिली आणि ताका बेल मेळ्ळी म्हणून. आय थिंक दिस इज गोइंग लिटल टू फार समटाइम्स व्हेन यू डोंट हॅव प्रूफ्स. नो रुपेश, आय थिंक गोवा हॅज गॉन बियॉन्ड रिपेअर्स. खंय तरी आतां सूय सूत घेवन बसचें पडटलें. तुका एक गजाल सांगता, हांव प्रोफेशनल आसा. 25 वर्सां जाली डिफेन्स लॉयर म्हणून. हांवें जे फाटल्या 25 वर्सान पळोवना ते फाटल्या 23 वर्सान ते पळोवना ते फाटल्या 2 वर्सांनी पळयलें. police department कडे dealing I have been dealing with police department as a defense lawyer because माझा संबंध येता तांच्याकडे. जे we go to meet them for something taking. आज अशी परिस्थिती आसा की जो PSI नवे जाल्या, हे नवे जे PSI जाल्या ते PSI ची परिस्थिती तू पळयत रे. तू म्हणतलो ते पोलीस स्टेशन चलयता काय म्हणून. Sometimes they are giving orders to PI and PI has no way to एकच मिनिट. PI you can see me? Yeah, I can see it. PI has no way to deal with this. PI has no way to reprimand them. Disciplineच ना. कारण खंय तरी एका हाजेर अशी परिस्थिती आसा की they are the bosses. कारण तांकां पयशे दिवन तांणी जॉबा घेतल्या. they have come through politician. आणि आज डिपार्टमेंटाची परिस्थिती अशी करून दवरल्या की कितेंय जालें जाल्यार सेटिंग. ते म्हणटा सर डोंट वरी आमी कंप्लेनंटा कडेन उलयता. ही परिस्थिती जाल्या. वाय इज दिस हॅपनिंग? काल बॉर्डरीर हांवें एकट्याक विचारलें, अरे म्हणलें तुमी प्रत्येक गोंयच्या भायल्या गाडयेक आडायता कित्याक? म्हज्या फुडल्या आशिल्ल्यो सगळ्यो गाडयो ताणें आडायल्यो. आनी हांव जेन्ना कर्नाटकान गेल्लो ते म्हणपाक लागले आमी तुमकां आडायले. कालूच आडायला म्हाका आनी म्हजे कडल्यान फायन घेतला फॉर नो रिजन. ही सेज दे आर ट्रबलिंग एट द बॉर्डर म्हणून आमचे प्रत्येक मनशाक. सो आज कर्नाटका पुलिसान प्रत्येक हायवेचेर एक 4 किलोमीटर मागीर पुलीस दवरल्या. प्रत्येक गोंयची गाडी ती आडयता कारण रेसिप्रोकेटिंग टू हॅरेसमेंट बाय गोवा पुलीस. Why is it necessary that every vehicle is asked to stop and check and non-Goa registration? Why this corruption? आणि आम्ही पळयता मरता. हांवें पयस गाडयो रावन पळयतालो. तो ताजे PUC कितें चॅक करता आसतलो आनी तुजी PUC ना म्हणटा. घे कलेक्शन. ते आडायलो घे कलेक्शन. दिस इज बिकम द स्टेट ऑफ गोवा पुलीस.
डीजीपीन डायरेक्शन दिले, चीफ मिनिस्टरान डायरेक्शन दिले, टुरिझम मिनिस्टरान डायरेक्शन दिले. भिना मरे पुलीस? वा कित्याक भिना? पुलीस आज आज टुरिझम मिनिस्टराक, चीफ मिनिस्टराक, डीजीपीक कित्याक भिना? कारण प्रत्येक डिपार्टमेंट आज जे आसा ते करप्ट जाल्ले आसा. खंय तरी करप्शनाच्या बेसिसाचेर ताणें जॉब घेतिल्लो आसा. अँड दीस इज हाव थिंग्स आर हॅपनिंग अँड थिंग्स आर मुव्हिंग. हे तुका दिसतलें मरे, तूं फाल्यां मिशी धाडिले, आयलो गो टी शर्ट घाल आनी पणजेच्यान तुज्या ऑफिसांतल्यान ते पुला सकयलूच पाव. तुका जर आडावन तुजे कडल्यान 500 रुपया घेना, म्हजें नांव दुसरें दवर. तूं कर्नाटकाची गाडी घे, गोवा बॉर्डरीन भितर एंटर कर आनी ती बी टॅक्स बी सांगूं येता तुज्या वांगडा. आमी एक केल्लें जाणा तूं, हांवें एक केल्लें काणकोणा हाजेर एंट्री पॉयंटाचेर. जेन्ना ही गजाल घडली तेन्ना अजून पर्यंत एक्शन घेतल्या गव्हर्मेंटान, चीफ मिनिस्टरान एक्शन घेतल्या, ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान एक्शन घेतल्या. आमी दाखयले मरे पयशे दिता ते. हांव थंय बसला थंय हाडून पयशे दिले मरे म्हाका एंट्री म्हणून विदाउट रिसिट 500 रुपया. खंय वताले पयशे ते? चीफ मिनिस्टराक वता, टुरिझम ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक वता, कोणाक वता पयशे हे? ह्या प्रश्नाचे उत्तर जेन्ना येना back to job scam, I'm coming on that. No, these are because it is all interrelated to job scam. जॉब थंय ताका मेळचे. त्या जो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान ऑफिसर आसा, जो थंय पयशाचे कलेक्शन करता, ताकाच ते बसयता. इट इज ऑल इंटरकनेक्टेड. दीज आर ऑल इंटरकनेक्टेड टू जॉब स्कॅम. जो मामलतदार मॅक्सिमम रेव्हेन्यू जनरेट करूंक शकता, जो डेप्युटी कलेक्टर मॅक्सिमम जनरेट करता, ताकाच बार्देजान बसयतात. जो सब रजिस्ट्रार मॅक्सिमम कलेक्शन करून दिवंक शकता, ताकाच आनी एका जाग्याचेर बसयतात. खंय चल ही परिस्थिती. हांव म्हणना सगळे सब रजिस्ट्रार रॉंग, सगळे मामला. देर आर सो मेनी ऑनेस्ट ऑफिसर्स बट दे आर नॉट पार्ट ऑफ अ ल्युक्रेटिव्ह पोझिशन्स. आय एम सॉरी बट दिस इज अ फॅक्ट. नथिंग मूव्स विदाउट पेईंग मनी इन गोवा. आणि ही परिस्थिती प्रत्येक गोंयकाराक खबर आसा. गोंयकार ओगी रावला कित्याक हे म्हाका दिसता देवी जाणा आनी हांव नको. What next in job scam right now as far as opposition is concerned? करपाचें आसा कितें फुडें? पळय हांवें मरे आय हॅव ऑन आवर फाउंडेशन डे सेलिब्रेशन ऑन 24th हांवें नवे यूथ एड केल्या आमच्या पार्टीक. हांवें 50 लिडरशीप प्रोग्राम करपाचो 50 यूथ तयार केल्या हू आर गोइंग टू टेक लिडरशीप इन टर्म्स ऑफ टेकिंग अप ऑन दीस गव्हर्मेंट. दे आर नॉट व्हॉलंटियर्स, दे आर नॉट जस्ट यूथ, दे आर गोइंग टू बी यूथ लिडर्स. 50तल्यान सुरवात करता. कारण खंय तरी सुरवात करची पडटली. बूंद बूंद से बनता है सागर म्हणून आयकला तुवें? म्हजो बूंद बूंद सुरू जाला. कोण आसूं नासूं लोकांक सेन्सिटायज करपाचें काम आमी करतले. तातल्यान लोक कितले सेन्सिटायज जातले जावचे ना ते ताणें आपल्या फ्युचराचो विचार करचो. पूण हे जर अशेंच चलत रावले जाल्यार परिस्थिती अशी आसतली की आज जे भुरगे बेकार आसा ते फाल्यां आवय बापूय जातले, ते फाल्यां लग्न जातले, तांचे आवय बापूय हयात नासतले. तेन्ना तांची परिस्थिती कितें जातली हाचोच विचार म्हाका कळना. 15,000 एव्हरेज पगार रे रुपेश. 15,000 एव्हरेज पगार, तोय बी एव्हरेज. आय एम सेइंग इट मे बी लेस दॅन दॅट. हांव म्हणटा मॅक्सिमम 15,000 पगारान भुरगे काम करता. आय एम शॉक दॅट पीपल हू आर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट्स आर वर्किंग इन सेल्स डिव्हिजन. हे आमच्या सोसायटीन एकटो काम करता, ही इज अ पोस्ट ग्रॅज्युएट, 18,000 पगार. बायल आसा, भुरगीं आसा, कितें खाता, कितें जेवता, कित्याक खंयच्या बेसिसाचेर तो भुरग्यांक आपल्या स्कुलान धाडटा हे मरे म्हाका कळपाचो आनी येत ना. म्हणजे आय रियली डोंट नो हाव इज मॅनेजिंग हिज लायफ. दीस इज द स्टोरी ऑफ एव्हरी गोवन. आनी ही इज अ स्टोरी, आपली स्टोरी, प्रत्येक गोंयकाराची स्टोरी. मनांतल्यान, काळजांतल्यान, तकलेंतल्यान जर गोंयकाराक कळना न्ही जाल्यार आनी कितें उलोव रे आमी? कितें करूं आमी पॉलिटिशियन? ओपोजिशन बॉब मारून मारून ताळो बसलो, थकले, भितर पडलो. 25 वर्सां प्रोफेशनान रावन सक्सेसफुली डिफेन्स लॉयर आशिल्लो मनीस आज एक्यूज म्हणून आसा एका क्रायमान जो हांवें करूं ना. ईडी नोटीस, IT रेड, एक वर्स अकाउंट बंद. आमी जगल्या मरे, कोणा खातीर जगडटा? as a lawyer I can sit in my office and may have a luxurious living. म्हाका ब्लेस केला देवीन. पूण हाजो अर्थ हे न्ही की आमी ओगी रावपाचे. कोणी तरी हातान बडी घेवची पडटली आनी मारची पडटली सरकाराचेर आनी भारतीय जनता पार्टीचेर. आनी ही जर बडी मारता आसतना म्हाका लोकांचो जर साथ मेळना, ही जॉब स्कॅमा फुडें सरपाक लोकांचो जर साथ मेळना जाल्यार फुडें करप कितें रे रुपेश? खंय तरी खानापूर रावचो पडटलो वचून एक जागो घेवन आनी शेती करची पडटली. तेंच उरलां आनी दुसरें कांय ना. नाजाल्यार शेती तरी करा पूण ताकाय सरकार कांय करना. Self-professional, no private jobs are coming up, no good industries are coming up, industrial policy is failed, IT आमी खंयच फुडें सरूं ना, our startup policy has failed. जगप कशें भुरग्यांनी? आज बेकार भुरगो जो गोंयकार आसा मरे तो खंय तरी मनाक ताका एक जर पडटा, हांवें कितें सांगता तें मनांतल्यान उलयता रुपेश हांव मनांतल्यान तुजे कडेन कन्वर्सेशन करता. गोंयकारां कडेन एकूच मागणी करता की जागे जायात रे बाबांनो.
जात्रा करून देवा कडेन मागून कांय उरचें ना. देवी तुमकां सांगता जागे जायात, उगडा दोळे तुमचे, पळय कितें चल्लां तें सारकें काय सारकें न्ही म्हणून. नाल्यार म्हाका सांग, मतां मारता भाऊ म्हजो बरो, बाबा म्हजो बरो, काका आमकां बरो रे. काकान धाडय बडय केलो तुमकां, भाईन तुमकां धाडय बडय केलो, भाऊन तुमकां धाडय बडय केलो. केन्ना केन्ना आपल्या फॅमिलीचे हे सोडल्यान तुमकां केन्ना पळयलेंच ना. आनी तांचे खातीर जॉब स्कॅमूय जाले तयार. आनी तरी तुमी सोंसता. म्हणजे आनी कितें करूं, आनी करूं कितें, तूं सांग म्हाका. So it's a state of फर्स्ट टाइम तुवें ओके जावन hopelessness. सगळें आयकून घेतला. दॅट्स व्हाय आय डोंट कॉल यू गोदी बडिया. Thank you. No, I wanted the real version to come out. So it's a state of hopelessness in a way, but also you have a hope that काहीतरी गजाली चेंज जातल्यो. देव बरें करूं, तुम्ही वेळ दिला म्हणून आय नो वी कॉट यू एट युअर व्हेरी बिझी टाइम. या आशिल्ले अमित पालेकर, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष. आम्ही बाकीच्याय लोकांकडे उलयले या विशयाचेर, जाणून घेतल्या विशयाचेर तांचे रिएक्शन. देव बरें.